श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे, तर कृपया दुर्लक्ष न करता हा संदेश पूर्ण ऐका. स्वामी संदेश ऐकल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात, आपल्याला मार्ग मिळतो, सर्व समस्या दूर होतील. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर स्वामींच्या 2 मूर्ती आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर स्वामी भक्तांनो, हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या स्वामींच्या मूर्तीला चरणस्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. विश्वास हा स्वतःवर ठेवला तर तो ताकद बनते आणि जर तुम्ही दुसऱ्यावर ठेवला तर ती मग कमजोरी बनते. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं जर अंतर तुम्हाला कळलं तर तुम्ही काय करता ते तुम्हाला कळतं. ज्याची सुरुवात शून्यातून होते त्याला हारण्याची भीती कधीच वाटत नाही. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. सर्वात मोठे यश हे कधीही सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळत असते. स्वामी महाराज म्हणतात की संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटाचा सामना करणं हे मात्र माणसाच्या हातात असते. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता, मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर अशक्यही गोष्टी शक्य होतात. सूर्य मावळतो नवा दिवस घेऊन येण्यासाठी, त्यामुळे आज जरी तुमच्या मनासारखं झालं नाही तरी ते उद्या नक्कीच तुमच्या मनासारखं होईल. म्हणून विश्वास कायम ठेवा आणि आपले प्रयत्न करत राहा. पैज लावायचीच असेल तर ती स्वतःसोबत लावा. हरलात तर काहीतरी नवे शिकायला मिळेल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल. स्मित हास्य ही अशी एक वक्ररेषा आहे जी तुमच्या समस्या कमी करून तुमचा आत्मविश्वास वाढवते. मातीतला ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो तसा तुमच्यातील आत्मविश्वास हा तुम्हाला धरून ठेवतो. म्हणून आपला आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही. ती वाट शोधणे महत्त्वाचं असते. नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचं असतं. तुम्ही रोज नव्याने नवी चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की. तुमच्या आजच्या कृतीने तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो. चांगले वागाल तर चांगले मिळेल. आत्मविश्वास असा वाढवा जो तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायऱ्यांवरून शिखरापर्यंत पोचवते. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास हवा, तो तुम्हीच निर्माण करू शकता. अपयशाने खचू नका, त्या अपयशाला मागे टाकण्यासाठी अधिक जिद्दी व्हा. स्वामी महाराज म्हणतात, तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते, ती म्हणजे हरण्याची भीती. जेव्हा तुमच्या मनातील भीती दूर होईल तेव्हा तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल, तेव्हा तुम्हाला यश मिळेल. म्हणून कधीही जीवनामध्ये हारण्याची भीती कधीही मनात ठेवू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. टाईप करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या स्वामींच्या मूर्तीला चरणस्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा, यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. यश हे तुमच्या प्रयत्नांना चिकटलेले असते. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल आणि आजूबाजूला बघाल
सत्य आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल। आपली खरी स्वप्न तीच असतात जी आपल्याला रात्रभर जागवतात आणि सकाळी उठल्यावर काम करण्यास भाग पाडतात। जोपर्यंत आत्मविश्वास स्वरूपी सेनापती पुढे होत नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ती तोपर्यंत त्याचे तोंड पाहत नाही। स्वामी महाराज म्हणतात की बाळा, पुढे काय होणार आहे हे माहीत नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते चांगलंच होईल। कष्ट ही अशी चाबी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टीचे सुद्धा दरवाजे उघडते। यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो। आता तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवा आणि इतरांनाही तो द्या। बघा कसा फरक पडेल तुमच्या आयुष्यात। कठीण काळामध्ये हार मानू नका, कारण सर्वात सुंदर गोष्टी संघर्षातूनच मिळत असतात। जीवनात कोणत्याही वाईट गोष्टीवर दुःखी होऊ नका, कारण आपल्याला त्यातूनच काहीतरी नवीन चांगलं शिकायला मिळत असते। कधीही आपल्या स्वप्नांना लहान समजू नका, कारण त्यातच तुमचे भविष्य आहे। आपल्यावर विश्वास ठेवणारेच जीवनात यशस्वी होतात। जीवनामध्ये कधीही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा। संयम आणि मेहनत हे यशाचे खरे घटक आहेत। प्रत्येक अडचणीमध्ये संधी दडलेली असते। स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा। जगण्यासाठी धैर्य लागते। संघर्ष करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते। प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही, म्हणून सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे। यशस्वी होण्यासाठी अपयशाची भीती सोडा। नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते। दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे। निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात। रोज सकाळी उठल्यावर तुमच्याकडे 2 पर्याय असतात। स्वप्न बघत परत झोपा, नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा। स्वामी महाराज म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करण्याची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे। जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे। ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात। ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्ने मनाला कधीच मोठं बनवू शकत नाहीत। प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, फक्त ती ओळखायची कला आत्मसात करा। यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती वेळा पडता याला महत्त्व नाही, तुम्ही किती वेळा उठता याला महत्त्व आहे। तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल, पण ते मिळेलच। त्यामुळे कधीही हार मानू नका। विचार बदला, आयुष्य बदलेल। कृती बदला, भविष्य घडेल। तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांना तुमच्या यशाने उत्तर द्या। संघर्ष करा आणि आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा। यश हमखास मिळेल। आजच्या मेहनतीचे फळ उद्या मिळेल, त्यामुळे आजची एकही संधी दवडू नका। यशस्वी विद्यार्थी वेगळे नसतात, ते फक्त त्यांच्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करतात। जसे पेराल तसेच उगवेल, त्यामुळे नेहमी चांगल्या सवयी लावा आणि मोठ्या स्वप्नांची बीजे पेरा। ज्ञान हे संपत्तीपेक्षा मौल्यवान असते, कारण ते तुम्हाला आयुष्यभर साथ देत असते। प्रत्येक दिवस हा नवीन शिकण्याची संधी असते, ती गमावू नका। तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना अडथळे हे येतीलच, पण त्यांना पार करणे हाच खरा अभ्यास आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःवर विश्वास ठेवावा, कारण तुमची मेहनत कधीही व्यर्थ जात नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा। तर मग भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।